गौरवाडची सुकन्या व दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील प्राणीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर नंदा भूपाल जगताप यांनी विकसित केलेल्या एका विशेष सुरक्षा उपक्रमाला केंद्र सरकारनं अधिकृत पेटंट बहाल केलंय. डॉक्टर नंदा जगताप आणि त्यांच्या चमूने सर्व्हिलन्स डिव्हाइस फॉर नेस्ट प्रोटेक्शन म्हणजे घरटं संरक्षणासाठी पाळत ठेवणारा उपक्रम विकसित केलाय. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या उपकरणाची अधिकृत नोंदणी करून घेतली आहे. निसर्गातील दुर्मिळ पक्ष्यांची घरटी, त्यांची अंडी आणि एकूणच वन्यजीवांवर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचं हिंस्र पाण्यापासून रक्षण करण्यासाठी हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारे हे उपक्रम जंगलासारख्या दुर्गम भागात वीज पुरवठ्याशिवायही अविरतपणे काम करू शकतं. या अभिनव संशोधनाची दखल केंद्र सरकारने घेतली. यामुळे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. डॉक्टर नंदा जगताप या गौरवाड तालुका शिरोळ येथील निवृत्त मुख्याध्यापक कैलासवासी भूपाल जगताप यांच्या सुकन्या होत. डॉक्टर नंदा यांचं प्राथमिक शिक्षण गौरवाड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत झालं, तर माध्यमिक शिक्षण ते लाल बहादूर विद्यालय कवठेगुलंद येथे झालं. सध्या त्या दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या संशोधनासाठी त्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संदेश जगदाळे, दापोली एज्युकेशन सोसायटी यांचे खंबीर पाठबळ व सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. वैशिष्ट्यपूर्ण उपकरणाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर नंदा जगताप दापोली यांच्यासह अलाहाबाद विद्यापीठातील डॉक्टर अमिताभ शाद, छत्तीसगडचे संशोधक निशांत घोडे, मेरठ येथील डॉक्टर संगीता शर्मा या राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संशोधकांचा मोलाचा सहभाग आहे. डॉक्टर नंदा जगताप व त्यांच्या चमूला मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानामुळे गौरवाड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या संशोधनामुळे डॉक्टर नंदा जगताप यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मराठी न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूळ.